गुन्हेगारांना धर्म नसतो असं म्हणतात, पण जेव्हा गुन्हेगार निदा खान असते तेव्हा तिला वाचवण्यासाठी MIM सारखे पक्ष अचानक मैदानात का उतरतात? हाच तो दुटप्पीपणा, हाच तो कॉर्पोरेट जिहाद ज्याने आता देशातल्या सुशिक्षित हिंदू मुलींना टार्गेट करायला सुरुवात केली आहे. नाशिकच्या IT सेक्टरमध्ये धर्मांतराचं भयंकर जाळं विणणाऱ्या निदा खानला थेट राजाश्रय देण्याचं काम ओवैसींच्या पक्षाकडून सुरू होतंय आणि याच संतापजनक प्रकारावर आता मंत्री नितेश राणेंनी थेट प्रहार केलाय. धर्मांतराच्या आरोपींना पाठीशी घालणाऱ्या MIM पक्षाची मान्यताच रद्द करा अशी कडक मागणी करत राणेंनी निवडणूक आयोगाला साकडं घातलंय. MIM मध्ये आणि PFI, ISI, अल कायदा मध्ये काहीच फरक नाही. ती दहशतवादी संघटना आहे. दहशत करणं, जिहाद करणं विविध माध्यमातून हेच त्या AIMचं काम आहे. म्हणून ती जी काही निदा खान आहे, जी कॉर्पोरेट जिहाद करत होती, त्याला ते लोक समर्थन करणार. म्हणून त्यांचे कॉर्पोरेटर, त्यांचे पार्षद त्यांना समर्थन करताय, नगरसेवक त्यांना समर्थन करतायत. AC केबिन मध्ये बसून आपल्या हिंदू मुलींचं कसं सायलेंट ब्रेन वॉशिंग सुरू आहे आणि नितेश राणेंनी ओवैसींच्या पक्षाचा बुरखा कसा फाडलाय, पाहूयात त्याचा विशेष रिपोर्ट. नमस्कार, मी प्राची शिरकर, प्रहार न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत करते. पुण्यातील विराट हिंदू संमेलनात बोलताना मंत्री नितेश राणेंनी थेट MIMच्या नाकावर प्रहार केलाय. नाशिकमध्ये हिंदू तरुणीचं आयुष्य उद्ध्वस्त करणारी, त्यांचं धर्मांतर घडवून आणणारी मास्टर माइंड निदा खान या आरोपीला वाचवण्यासाठी चक्क MIMचे नेते रस्त्यावर उतरले. छत्रपती संभाजीनगर मधील MIMचा स्थानिक नगरसेवक एका गुन्हेगाराला थेट आश्रय देतो, यावरून संतापलेल्या मंत्री नितेश राणेंनी थेट निवडणूक आयोगाकडेच मागणी केली आहे. म्हणून मी काल मागणी केली. आम्ही आदरणीय मुख्यमंत्री साहेबांशी पण याच्याबद्दल बोलणार आहे की ह्या MIM नावाच्या दहशतवादी संघटनांना तर ह्यांना मतदान करून ह्यांचे लोकप्रतिनिधी घडून आपल्याला काय अतिरेक्यांना आपलं नेतृत्व, नगरसेवक आणि आमदारकी द्यायची आहे का? म्हणून त्यांच्या नोंदणी रद्द करून टाका, ही आमची सगळ्यांची मागणी असेल. नितेश राणेंनी म्हटले, ज्या पक्षाचे नगरसेवक, ज्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील आणि ज्या पक्षाचे बॉस असदुद्दीन ओवैसी धर्मांतराच्या आरोपीला उघडपणे वाचवतात, त्या पक्षाची मान्यता निवडणूक आयोगाने तात्काळ रद्द केली पाहिजे. गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या या पक्षावर बंदीचीच मागणी आता जोर धरू लागली. हम लोगों ने खरात को समर्थन किया गया. हमारे हिंदू धर्मों को हम इसलिए तो बहुत बड़ा मानते हैं क्योंकि खरात, अशोक खरात जैसे व्यक्ति ने, जिसने हमारे हिंदू धर्म की बदनामी करने की कोशिश की, हमारे हिंदू माता बहनों को का जिंदगी खराब कर, उसका किसी भी हिंदू ने, किसी भी हिंदू नेता ने, किसी भी हिंदू समाज के एक भी व्यक्ति ने आगे आके अशोक खरात का समर्थन किया नहीं. हमारे हिंदू समाज की हर एक की यही भूमिका है कि उसको फांसी पे चढ़ाओ. यावेळी नितेश राणेंनी एक अत्यंत जळजळीत सत्य मांडले. ते म्हणाले, जर एखाद्या हिंदूने धर्माच्या नावाखाली स्वतःचं दुकान थाटलं किंवा गुन्हेगारी केली तर हिंदू समाज कधीही त्यांच्या पाठीशी उभा राहत नाही. बोंधूबाबा अशोक खरातचं ताजं उदाहरण घ्या. जेव्हा खरातवर कारवाई झाली तेव्हा एकही हिंदू रस्त्यावर उतरला नाहीये. गुन्हेगार तो गुन्हेगारच. पण दुसरीकडे काय चाललंय? निदा खानने हिंदू मुलींचं धर्मांतर केलं तरीही तिला वाचवण्यासाठी एका विशिष्ट धर्माचे नेते छाती ठोकपणे पुढे येत आहेत. हा दुटप्पीपणा कशासाठी? एका गुन्हेगाराला वाचवण्यासाठी एवढी धडपड कशासाठी? हेच ते धर्मांतराचं आंतरराष्ट्रीय षडयंत्र आहे, ज्याचे धागेदोरे आता राजकीय पक्षांशी जोडले गेलेत. हिंदूंनो, आता तरी डोळे उघडा. मंत्री नितेश राणेंनी दिलेला हा इशारा सामान्य नाहीये. जिहाद आता फक्त आदिवासी पाड्यांवर किंवा खेड्यात राहिला नाहीये, तो आता AC केबिन मध्ये कॉर्पोरेट क्षेत्रात पोहोचलाय. सुशिक्षित वर्गाला टार्गेट केलं जातंय. नोकरीचं आमिष, इन्क्रीमेंट, प्रमोशनचं प्रलोभन दाखवून तुमच्या आमच्या घरातील तरुण तरुणींना स्वधर्मापासून दूर नेलं जातंय. कामाच्या ठिकाणी इस्लामचा उदो करून सायलेंट ब्रेन वॉशिंग सुरू आहे. तू आमच्या धर्मात ये, तुझं प्रमोशन फिक्स, अशा प्रकारची जाळी विणली जात आहेत. जर आपण हे ओळखलं नाही, जर आज आपण आपल्या मुला मुलींना या कॉर्पोरेट जिहाद पासून वाचवलं नाही, तर उद्या आपल्या अस्तित्वाचीच राख रांगोळी होईल. नितेश राणेंनी स्पष्ट शब्दात ठणकावून सांगितलंय, आपापल्या कार्यक्षेत्रात सजग राहा, धर्माभिमान जपा आणि अशा प्रवृत्तींना वेळीच ठेचून काढा. निदा खान सारख्या प्रवृत्ती आणि त्यांना पाठीशी घालणारी MIM सारखी मंडळी आपल्या समाजासाठी कॅन्सर बनत आहेत. तुम्हाला काय वाटतं? धर्मांतराच्या आरोपींना वाचवणाऱ्या MIM वर खरोखर बंदी यायला हवी का? आणि या वाढत्या कॉर्पोरेट जिहादला रोखण्यासाठी सरकारनं कोणती कठोर पावलं उचलली पाहिजेत? तुमचा संताप, तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ प्रत्येक सुशिक्षित घरापर्यंत पोहोचलाच पाहिजे, त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.